पब्लिक व्हाईस चॅनलमध्ये आपले स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोजगार व स्वयंरोजगार विभाग प्रदेशाध्यक्षा मेघाताई पवार यांच्या उपस्थितीत अजित पर्व आढावा बैठक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुख्य कार्यालयात घेण्यात आली। यावेळी भाग्यश्री राजपूत, अंजली वडजे, अकबर शेख, नागेश भालेराव, कविता शिंदे, शमा बेग, माधुरी सोळुंके व शिल्पा भोसले यांची उपस्थिती होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा बैठकीचा माझी पहिलीच वेळ होती आणि ज्या पद्धतीने राष्ट्रवादी आता संभाजीनगरमध्ये काम करते ते खरंच खूप चांगल्या पद्धतीने काम करताना दिसते। आणि जो माझा सेल आहे तो रोजगार आणि स्वयंरोजगार, ज्याच्या माध्यमातून आता जो बेरोजगारीचा प्रश्न वाढतो, माननीय अजितदादा पवार आणि माझी नियुक्ती केली, या विषयावरती काम करणं गरजेचं आहे। त्यासाठी या सेलची निर्मिती केली आणि आता या संभाजीनगरमध्ये आढावाच्या निमित्ताने रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विभागाच्या मार्फत बेरोजगारी ह्या प्रश्नावर कसं काम करता येईल, त्यावरती लोकांमध्ये रोजगाराची निर्मिती कशी करता येईल, छोटे लघुउद्योग कसे उभे करता येईल, या संदर्भाची आमच्या पदाधिकाऱ्यांसोबतची आमची बैठक झाली। आणि अकबर भाईंच्या नेतृत्वाखाली तो स्वयंरोजगार सेल खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आणि वाढतो आहे। आणि त्यामार्फत आम्ही शासकीय योजनांचा आधार घेऊन आमच्या दादांच्या माध्यमातून, तटकरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही ते चांगल्या पद्धतीने काम करून रोजगार निर्मिती करण्याचं आमचं मानस आहे। आतापर्यंत आपल्या विभागामार्फत सेलमार्फत किती लोकांना रोजगार उपलब्ध झाला, त्याचा काही डेटा वगैरे आहे का? हो, डेटा आहे आपल्याला अवेलेबल होतो। त्याच्यामध्ये मागच्या एकच झाल्या सेलच्या निर्णय, त्यानंतर पद्धतीने केला पाहिजे तर खरं तर आम्ही तिथे कमी पडलेलो आहे इलेक्शनच्या काळ असल्यामुळे। परंतु तरीही पुणे विभागामधून असेल, नागपूर विभागामधून असेल, काही प्रमाणात औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमधून असेल, रोजगार निर्मितीमध्ये जवळपास 2000 लोकांना आम्ही रोजगार निर्मिती झालेली आहे। 5 उद्योग आम्ही उभं केलेले आहेत, ज्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एक उद्योग असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये एका बचत गटांचा उद्योग असेल, पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक उद्योग असेल, असे आम्ही लघुउद्योग सुरू केले, ज्याची मदत आम्हाला खरं तर माननीय आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून झाली। महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत आम्ही काही प्रोजेक्ट उभा केले आणि तसेच प्रोजेक्ट आम्ही आमच्या संभाजीनगरमध्ये सुद्धा उभे करावे, त्या निमित्तानेच ही आढावा बैठक आम्ही घेतली। किती मिळावे? संभाजीनगरमधला हा पहिलाच आढावा आणि आता फक्त आम्ही त्यांना तेच सांगितले की लवकरात लवकर मेळावे घ्यावे आणि मेळाव्याच्या माध्यमातून आपण रोजगार निर्मिती करावी। आता तुम्ही बेरोजगारी हटवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करता, हे झालं शहराचा भाग, पण ग्रामीणमध्ये काय? सगळ्यात जास्त मोठं काम ग्रामीणमध्ये होतं बेरोजगारी, कारण ग्रामीणसाठी ज्या शासकीय जी योजना आहे, ज्या महायुतीच्या सरकारने जी योजना बनवलेल्या आहेत, त्या योजना खूप प्रभावी योजना आहे, फक्त त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही। ती अंमलबजावणी होण्यासाठी आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यामध्ये ग्रामीण भागासाठीच्या योजना ज्या आहेत त्या खूप चांगल्या आहेत। म्हणजे शेतीपूरक व्यवसाय असतील, त्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योगावरच्या काही योजना आहेत, त्याच्यामध्ये लाभ दिला तर चांगल्या पद्धतीमध्ये रोजगार निर्मिती होऊ शकते। ग्रामीण भागातले जे युवक आहेत, जे आता शहराकडे वळतात, त्यांना तिथेच कसं रोजगार निर्मिती करून देतात, यासाठी कंपन्यांना तिथपर्यंत घेऊन जाऊ, तिथे मेळावे घेऊन तिथल्या लोकांना तिथल्या भागामध्ये कसा रोजगार निर्मिती करता येईल या संदर्भात आमचं प्रयत्न। काय आव्हान करतात? मी हेच आवाहन करेन की शहरामध्ये पळण्यापेक्षा की आपलं गाव, आपलं घर, आपली शेती हे सगळं सोडून आपण शहरामध्ये नोकरीसाठी धावण्यापेक्षा आपल्या शेतीवरती अनेक योजना आहेत, त्याचे पूरक व्यवसाय आहेत, पशुपालनाच्या संदर्भाचे बरेच व्यवसाय आहेत आणि GR निघालेले आहेत, त्याचा जर आपण लाभ घेतला तर ग्रामीण भागातच सगळ्यात मोठी रोजगार निर्मिती तयार होऊ शकते। तर त्याचा फायदा घ्यावा आणि तिथेच आपलं रोजगार निर्मितीचं साधन तयार करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करू आणि त्यांनीही त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा। कारण महिलांसाठी काही उद्योग जर आपण सगळ्या योजना नीट पाहिल्या, जेवढ्या काही कौशल्य विकासच्या असतील, उद्योग विभागाच्या असतील, त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ असेल, या सगळ्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य, सबसिडीमध्ये प्राधान्य आहे, बचत गटांना त्याच्यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये महिलांचा सगळ्यात मोठा सहभाग आहे। आता सोलापूरमध्येच एक महिला कृषीच्या संदर्भात FEM कंपनी ओपन झाली, FPO कंपनी ओपन झाली, ती महिलांचीच आहे। त्याच्यामध्ये महिलांना खूप चांगला स्कोप आहे, फक्त गरज आहे की त्यांच्यामध्ये अवेअरनेस थोडंसं तयार व्हावं, त्यांची जनजागृती व्हावी आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न। ताई, तुम्ही आता रोजगार मिटवण्यासाठी प्रयत्न करता, शासकीय योजना पण आहेत, म्हणजे जसं का जिल्हा नियोजन, जिल्हा संयोजन कार्यालय त्यांच्यामार्फत करून रोजगार उपलब्ध करून देतात। हा विभाग म्हणजे अयशस्वी ठरला का म्हणून तुम्ही पुढे आले रोजगार? नाही, अयशस्वी म्हणता येणार नाही, कारण शासनाने त्यांच्या योजना तयार केल्या, त्या राबवण्यासाठी प्रयत्न केले, पण कुठेतरी आपण कमी पडतो की त्या योजनांचा आपण जाऊन लाभ घेतो।
शासनाने खूप चांगल्या योजना तयार केल्या, पण ज्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, आपल्याला त्याचा लाभ कसा घ्यायचा आहे, आपण थोडे प्रयत्न कमी करतो असं मला वाटतं. म्हणून आम्ही पुढे आलो आहे की आम्ही एक पक्षाचे पदाधिकारी आहोत. आमच्या योजना आहेत, आमच्या लोकांपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ झाला पाहिजे, यासाठी आम्ही आता पुढे येतोय आणि पुढे जाऊन प्रयत्न. जिल्हा उद्योग केंद्राच्या काय योजना आहे, CMGP PMGP? जिल्हा उद्योग केंद्राच्या 3 चांगल्या योजना आहेत. CMGP तर आहे. CMGP मधून युवक असतील, महिला असतील, महिलांना सुद्धा प्राधान्य आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सबसिडीमध्ये सुद्धा त्यांना प्राधान्य आहे. आणि त्याच्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राच्या CGMATच्या माध्यमातून सुद्धा या योजना चांगल्या राबवली जाते. नाविन्यपूर्णामधून सुद्धा त्यांचं सहकार्य चांगलं मिळतं उद्योग केंद्राचं. तर यांच्यासुद्धा खूप चांगल्या योजना आहेत ज्या राबवल्या तर नक्कीच रोजगार निर्मितीमध्ये हातभार लागेल. आणि एखादा उद्योग उभा करायचा असेल तर त्यांच्याकडनं जे लोन प्रक्रिया आहे, सबसिडी आहे, याच्यामध्ये आम्हाला नक्कीच त्यांचं सहकार्य मिळतं. त्यामुळे जेव्हा आम्ही दौरा करतो, खरं तर आज रविवार असल्याकारणाने आम्हाला अधिकाऱ्यांची भेटी घेता आल्या, परंतु आम्ही जेव्हा दौरा करतो त्यावेळेस सगळ्यात अगोदर आम्ही अधिकाऱ्यांनाच भेटतो की त्यांचं सहकार्य आणि आमचं सपोर्ट याच्या माध्यमातून कशी योजना राबवता येईल या संदर्भात आम्ही प्रयत्न करतो. चालेल, धन्यवाद. पार्टी रोजगार और स्वयं रोजगार से विभाग इनके प्रदेश अध्यक्ष सौ मेघाताई पवार इनकी अध्यक्षता में टीवी सेंटर राष्ट्रवादी संपर्क कार्यालय में शहर जिला आढ़ावा बैठक का आयोजन किया गया था। इसका आज आपने देखा कि जितने भी रोजगार और स्वयं रोजगार विभाग के पदाधिकारी और नवनियुक्त पदाधिकारी आज यहाँ पर उपस्थित थे। आज ये बैठक के से हमने आज ये संदेश दिया है कि आने वाले दिनों में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक बहुत ही मजबूत पार्टी बनने जा रही है और इसके लिए हमारा रोज़गार और स्वयं रोजगार सेल भी पीछे नहीं है। आज आपने देखा कि हमारे विभाग ने जो ताकत बनाई है, एक जो नई ताकत बनकर उभरी है, तो पार्टी के हित के अंदर हमारा भी योगदान उतना ही रहेगा जितना और विभाग का है। और ताई ने आज उनके भाषण में उनके मार्गदर्शन में जो बोला है कि हम आने वाले दिनों में रोज़गार और स्वयं रोज़गार जैसे अन्न, पानी, वस्त्र, निवारा, इसके बाद में जो ज़रूरत है अपनी वो है रोज़गार और स्वयं रोज़गार। तो आज मेघा ताई ने जो आज हमको कमिटमेंट की है कि मैं दादा से अभी रोज़गार और स्वयं रोज़गार के बारे में जितनी भी मदद मिल सकती है उतना ले कोशिश। और आने वाले दिनों में महाराष्ट्र से ये जो बेरोज़गार ये जो नाम है तो वो कहीं ना कहीं कम करने की कोशिश हमारा रोज़गार और स्वयं रोज़गार विभाग करने जा रहा है। तो आज मैं इतना ही बोलूँगा कि जो भी पदाधिकारी, जो भी लोग आज हमारे साथ में जुड़े और आज उपस्थित थे, हम उनका तहे दिल से शुक्रिया अदा करें। जय हिंद। ये आपके सेल की तरफ से आप तक कितने लोगों को रोजगार मिला है? अभी तक देखो हमने ये पद हाथ में लेकर हमारा 1 साल कम गया, 1 साल हुआ। अभी दादा की संकल्पना थी कि महाराष्ट्र के जो बेरोज़गार है वो ये शब्द मिटाया जाए और हम इन युवकों के लिए, बेरोज़गार युवकों के लिए सामने आए। तो ये संकल्पना दादा की थी और नया पक्ष था, तो ये संकल्पना एक से हम चल रहे। और आप कहा कि 1 साल में हमने कितने लोगों को इकट्ठा किया है, एक जगह आए हैं। अब रहा कितने रोज़गार देने वाली बात, तो हम हर महीने में अभी हमने हमारा अभी काम चालू है और 1 साल में हमने तकरीबन औरंगाबाद, छत्रपति संभाजी नगर के हर एरिया का सर्वे हमारा कंप्लीट हो चुका है। अब आने वाले दिनों में, अभी तो हम सत्ता में हैं, आने वाले दिनों में डायरेक्ट एक्शन मोड होगी और उसकी शुरुआत आज मेघा ताई के ज़रिए से हमने कर दी। अब कितने लोगों को रोज़गार मिलेगा ये आने वाले दिनों में तो आप देखो। असे काही रोजगारासाठी असे काही कॅम्प राबवणार आहे का? 100% आम्हाला कॅम्प राबवा म्हणून एक राजनीतिक लेवलवरती कॅम्प राबवायचा नाही, आम्हाला अस्सल काम करायचं आहे। लोकांनी महायुतीचं सरकार निवडून दिलं, का दिलं? ज्या विश्वासानं ते सरकार निवडून दिलं, तर आज आमच्यावर जबाबदाऱ्या आल्या आहेत का ज्या लोकांचा विश्वास आमच्यावर आहे, आम्ही ज्यांची मतं घेतली
तर त्या लोकांचं काम आम्ही कशा प्रकारे करतो आणि रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आम्ही लोकांना दाखवून देऊ का तुम्ही जो विश्वास आम्हाला दिला, आमच्यावर दाखवला, महायुती सरकारच्यावर दाखवला, तर तो आम्ही कसा सार्थ करतोय याचं तुम्हाला प्रात्यक्षिक येणाऱ्या दिवसात दिसेल. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही बैठक घेतली, अशाच बैठका राज्यभर घेणार आहे का? ताईंचं काम, मेगा ताईंचं काम त्यांच्या नेतृत्वात एवढं जबरदस्त चालू आहे आणि त्यांच्या या बैठकीस प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या बैठकी होत आहे. आणि आज आपण पाहिलं का ताईंनी, मेगा ताईंनी सविस्तरपणे मुद्देसूद या पक्षाची आमची संकल्पना लोकांसमोर मांडली. कोणतंही राजकारण न करता